महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे 24 तारीखला कुडाळ येथे सायंकाळी 4 वाजता मतदारांचे आभार मानण्यासाठी जाहीर आभार मानण्यासाठी येत असून कुडाळमध्ये सुद्धा एक भव्य दिव्य ही आभाराची सभा संपन्न होण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांना आता आपण एकत्र घेऊन त्याचं नियोजन आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी करण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये 2024 ला जी विधानसभेचं इलेक्शन महायुती लढली त्या इलेक्शन मध्ये नेतृत्वावरती विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून यश महायुतीला दिलं। सन्माननीय शिंदे साहेबांनी शिवसेनेचे 80 उमेदवार उभे करून त्या ठिकाणी 57 उमेदवार हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडून आले। म्हणजे कमी उमेदवार देऊन सुद्धा स्ट्राईक रेट जर म्हणला जाता तर शिवसेनेचा अतिशय चांगला होता। शिंदे साहेबांवरती विश्वास टाकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काम केलं ते कामावरती प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला आतापर्यंत महाराष्ट्रात जो कौल मिळाला नाही त्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने कौल दिला। आज एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या कामावरती संपूर्ण जनता खुश असून आज सिंधुदुर्गातील सुद्धा जनता मतदार शिंदे साहेबांच्या केलेल्या कामावरती बहुत खुश आहेत। शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली, अशा अनेक लोक उपयोगी योजना शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये चालू केले आणि ते पूर्णत्वास सुद्धा त्यांनी नेले। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज कुडाळ मालवण ह्या मतदारसंघामध्ये आमचे लोकप्रिय आमदार निलेजी राणे यांना उमेदवारी दिली। सावंतवाडीमध्ये आमचे दीपक केसरकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये 3 पैकी 2 आमदार हे शिवसेनेचे आहेत। आणि आज निलेशजी हे निवडून आल्यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये या 3-4.5 महिन्याच्या कालखंडामध्ये अतिशय जोमाने आमची शिवसेना वाढताना आणि फोपावताना आपल्याला सर्वांना दिसते आहे। त्याची प्रचिती म्हणून उद्याचा जो 24चा जो मेळावा आहे आभार मेळावा आहे त्या मेळाव्याला सुद्धा शिवसेनेची या जिल्ह्यातली ताकद सन्मान्य नेते असतील, केसरकर साहेब असतील, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ही सुद्धा ताकद शिंदे साहेबांना पाहायला मिळेल। आणि त्याच्यासाठी आजची आमची नियोजनाची आता या ठिकाणी सभा आमची आज या ठिकाणी होती। त्यामुळे हा आभार मानण्याचा जो कार्यक्रम आहे शिंदे साहेबांचा तो भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी करण्याचा ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम होईल। आणि एक शिंदे साहेबांकडे आणि महाराष्ट्रामध्ये इथले आमचे तरुण आमदार निलेशजी राणे असतील, केसरकर साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना महाराष्ट्रामध्ये हा सिंधुदुर्ग जिल्हा हा 1 नंबरला शिवसेनेचा जिल्हा बालेकिल्ला म्हणून यापुढे ओळखला जाईल अशा प्रकारचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी करत आहेत। या सभेला कारण महायुती आहे आमची, भारतीय जनता पक्ष, अजित पवार आणि शिवसेना ही राज्यामध्ये महायुती आहे। त्यामुळे शिंदे साहेबांच्या उपस्थित फक्त उभाटा महायुती सोडून जे उभाटाचे काही सरपंच येणार आहेत, काही कार्यकर्ते येणार, काही पदाधिकारी येणार आहेत, ह्यांचा पक्ष मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहे। दौरा कसा आहे आम्हाला कुडाळ येथे जाहीर सभेची वेळ शिंदे साहेबांनी 4:30 वाजताची दिलेली आहे आणि त्याचं आम्ही नियोजन चालू केलंय। हा जो मेळावा आहे हा फक्त मतदारांनी विधानसभेला या जिल्ह्यातून 2 आमदार शिवसेनेला निवडून दिले त्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठीच फक्त शिंदे साहेब येत आहेत। रणशिंग गरोगे फुकण्यासाठी येत नाही। ते महायुतीचे नेते नंतर ठरवतील राज्यात काय धोरण आहे त्याप्रमाणे। ते या ठिकाणी शिंदे साहेब असतील, उद्योगमंत्री आमचे उदय सामंत असतील, शिवसेनेचे सचिव असतील, संपर्क आमचे प्रमुख असतील, निरीक्षक असतील, शिवसेनेचे राज्यस्तरीय नेते उपस्थित असतील।
आहे